नमस्कार. मी आज बनवत आहे पावभाजी. मी जशी बनवली आहे त्या पद्धतीने एकदा बनवून बघा. भाजी खूप छान होते. एवढ्या प्रमाणात बनवलेली भाजी 8 ते 9 जणांना पुरते. मी एका कुकरमध्ये थोडंसं तेल टाकले. कुकरऐवजी पातेलं घेतलं तरी चालेल. त्यामध्ये 2 टेबलस्पून बटर घालायचं. आधी भांड्यामध्ये तेल टाकलं तर बटर जळत नाही, त्यामुळे सुरुवातीला तेल घालायचं. नंतर यामध्ये मध्यम आकाराचे 4 बटाटे सालं काढून चिरून घ्यायचं व घालायचे. 2 मध्यम आकाराचे गाजर चिरून टाकायचे. 1 टोमॅटो बिया काढून चिरून घालायचा. 1 मध्यम आकाराचा बीट सालं काढून चिरून टाकायचा. बीटामुळे भाजीला कलर छान येतो. इथे मी 1 वाटी फ्लावर घेतलाय आणि एका वाटीला थोडासा कमी वाटाणा घेतलाय. वाटाणा मी फ्रेश घेतलाय, तुम्ही फ्रोझन घेतला तरी चालेल. यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आणि कुकरला झाकण लावायचं. 4 शिट्ट्यांमध्ये या भाज्या छान शिजतात. आता आपण भाजीची तयारी करून घेऊ. त्यासाठी 14-15 लसणाच्या पाकळ्या, 1 छोटा आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घ्यायच्या. कुकर थंड झाला की भाज्या या पद्धतीने मॅशरने घोटून घ्यायच्या. आता भाजी बनवण्यासाठी शक्यतो पसरट पॅन वापरायचा, म्हणजे भाज्या छान मिक्स करायला सोपं पण जातं. आता पॅनमध्ये मी 1 पळी तेल घातले. त्यामध्ये परत 2 चमचे होईल एवढं बटर घातले. पावभाजी ही शक्यतो बटरमध्येच बनवायची, म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते. यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून टाकायचे. कांदा व्यवस्थित भाजला की यामध्ये आपण जे आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट केली होती ती टाकायची. ही पेस्ट पण व्यवस्थित भाजून घ्यायची. आता यामध्ये 2 सिमला मिरची बारीक चिरून घालायची व व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता यामध्ये मी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो बिया काढून बारीक चिरून घेतलेत आणि आता टोमॅटो पण व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची, 3 चमचे पावभाजी मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. तुम्हाला जर भाजी झणझणीत पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर 1 ते 1.5 चमचे अजून घातली तरी चालेल. इथे तुम्ही अर्धा चमचा कसुरी मेथी ॲड करा. कसुरी मेथीने भाजीला टेस्ट खूप छान येते. हे मसाले व्यवस्थित भाजले की यामध्ये 1 वाटी गरम पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मी अजून परत जवळपास 2 वाटी पाणी घातलंय आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये शिजवलेल्या भाज्या घालायच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीनं पळीच्या उलट्या बाजूने भाजी घोटून घ्यायची, म्हणजे जे पण काही भाज्यांचे तुकडे शिल्लक राहिले असतील ते पण बारीक होतात. आपण भाजीमध्ये बीट घातलं होतं त्यामुळे भाजीला छान रेड कलर आला आहे. हॉटेलमध्ये जी भाजी बनवतात त्यामध्ये ते रेड फूड कलर ॲड करतात. ज्या कुकरमध्ये आपण भाज्या शिजवल्या होत्या ना, त्यामध्येच परत अर्धी वाटी पाणी टाकून ते पाणी पण या भाजीमध्ये घालू. ही भाजी थंड झाल्यावर परत घट्ट येते आणि ही भाजी 7 ते 8 मिनिट अशीच बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून घ्यायची. भाजी आपली तयार आहे. भाजी अशीच शिजवून घ्यायची मध्यम गॅसवर किंवा बारीक गॅसवरच शिजवून घ्यायची. या पद्धतीनं घोटून घ्यायची भाजी. या भाजीमध्ये मी परत 1 चमचा बटर ॲड केले वरून. आता मसाला पाव बनवून घेऊ.
तव्यावर 1 चमचा बटर पसरवून घ्यायचं. त्यामध्ये कोथिंबीर आणि 1 चमचा होईल एवढी भाजी घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. आता पाव असे मधून कट करून घ्यायचे आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायचे. या पद्धतीनंच सर्व पाव भाजून घ्यायचे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.